थोडंसं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे असं वाटतंय की आपण अजून सकाळीच खेळतोय की काय, परंतु तसं नाहीये, वेळ थांबत नाहीये. बॉल तयार असतील आनंद पाडाळे. मुळशी तालुक्यासाठी आपण पाहिले तर प्रचंड एक जुनं क्रिकेट मोठ्या ताकदीने मात्र या खेळाडूने खेळलेले आहे. आज तो अनुभव. पहिलाच बॉल, यावेळेस चेंडूवरती बोट रोल केली आणि मैदानामध्ये बघायचंय बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. स्पर्शेच्या मनामध्ये लाडू फुटले असतील. हा चेंडू ज्यावेळेस टप्पा मागे ठेवला, सफल झाल्यानंतर मात्र जोरदार बॅट तिथे फिरवली. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. 5 चेंडू आता शिल्लक असतील, 14 धावा बनवायचे आहेत. आनंद पाडाळ तयार, स्ट्राईक ऑन स्पर्शात. आडव्या बॅटने चेंडू मात्र यावेळेस खेळला, गॅप फार मोठा आहे आणि चेंडू चाललाय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. इथे मात्र चौकाराला शेवटचे 4 चेंडू आणि आता 10 धावींची गरज. या काळूच्या नावावरती रेकॉर्ड आहे. आनंद पाडाळे 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्यासाठी मात्र त्यांचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. परंतु आता इथे मॅच मध्ये मैदानामध्ये बघायचं आहे, कमबॅक करतील का? ओ स्विच हिट, ये छोटा पॅक और बड़ा धमाका. स्पर्शत गोळ्याच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. तीन चेंडू आता शिल्लक आहेत, 4 धावा अजून मात्र बनवायच्या आहेत. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि स्पर्शात कठीण काळामध्ये आपण पाहतोय संघाच्या ती मात्र तो उभा आहे. शेवटचे 3 चेंडू 4 बनवायचे आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आलेत. यानंतरची जशी मॅच संपेल ना, दोन्ही टीम्स तुम्ही तयार राहा, लगेच मैदानाचा ताबा घ्या. बोला तयार. पुढे सव्वा चेंडू आपण पाहत्या वेळेस खेळण्याचा प्रयत्न, मनगडाच्या साह्याने खेळलेला चेंडू. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करतायत. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये येतील. या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 52 धावा. 2 चेंडू आता शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. क्या होगा और क्या होने वाला है. एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभव, लेजेंड. बैठक स्थगिती खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. स्विचचा फटका खेळायचा होता, फटका तर मात्र प्रॉपर बॅट मध्ये चेंडू आलेला नाहीये. 1 धाव तर इथे घेतलीये. सामना टाय झालाय, सामना बरोबरी सुटलेला आहे. आता जर इथे सामना बरोबरी सुटला, दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल, कारण आपण लीग फॉर्मॅट मध्ये खेळतोय. मैदानामध्ये बघायचंय विजयाचा झेंडा तर दोन्ही संघांना फडकवायचा आहे. मला वाटतं सुरुवातीला हा सामना जनरल वॉर्ड मध्ये होता, त्यानंतर हा सामना आयसीयू मध्ये गेला आणि आता सामना व्हेंटिलेटर वरती आलेला आहे. 1 चेंडू आणि आता 1 धावेची गरज. दोन्ही संघांचा जबरदस्त संघर्ष सुरू आहे. दोन्ही संघ इथे जबरदस्त फाईट करतायत. एका बाजूला म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे, दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट. 1 चेंडू आणि 1 बॉल तयार असतील आनंद. स्ट्राईक ऑन अथर्व पवळे. आणि याने इथे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळला आणि सामना इथे जिंकलाय तो रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम. नक्कीच एक जबरदस्त मॅच आणि आम्हाला मान्यवर देखील यात्रा मात्र निश्चितप्रमाणे त्यांनी आनंद घेतला. जबरदस्त मॅच त्यांना बघायला मिळाली, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर मॅन ऑफ द मॅच आपण किताब देखील अशाने देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल मॅच विनर आणि ज्याने मॅच आपल्या संघाकडे झुकवली, 15 चेंडू मध्ये 36 धावा बनवणारा स्पर्शत गोळे असेल या मॅचचा हिरो.
चला यानंतरची मॅच होणार आहे त्या दोन्ही टीम्सने लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका.